पहिल्यांदाच ऍक्च्युली जलसंपदा विभागाचे दोन विभाग करण्यात आलेले आहे. ते का करण्यात आले, त्याच्या मागचं काही कारण कळू शकेल का? नाही, खरं तर महत्त्वाचं असं असतं की जेव्हा अलायन्स सरकार असतं, महायुतीचं सरकार असतं, तेव्हा जे खाते वाटप होतं त्या खाते वाटपामध्ये शिवसेनेला खाते गेले, राष्ट्रवादीला खाते आले. आमच्याकडे जे खाते आले त्यामध्ये आमचे 16 मंत्री आहेत. त्या ठिकाणी आमच्याकडे जे खाते आहेत त्यामुळे आम्ही त्यातलं विभाजन केलं आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्वांनाच न्याय मिळावा आणि एका विभागाला 2 मंत्री असल्यावर अजून जास्त पद्धतीने तो विभाग पुढे जातो असंही कारण आहे. पण जलसंपदा विभागामध्ये प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि इकडे आपला मुंबईकडला भाग, या सर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणावर 2 भागात आता हे केल्यामुळं त्याचं सुलभीकरण होईल. पण एक गोष्ट खरी आहे की खाते हे बऱ्यापैकी कमी त्या ठिकाणी असल्यामुळं आणि सारखं त्या ठिकाणी वाटप झाल्यामुळं काही प्रश्न आमच्यासमोर आहे, काही प्रश्न शिवसेनेसमोर आहे, काही राष्ट्रवादीसमोर आहे आणि त्यामुळे 3 पक्षाच्या सरकारमध्ये थोडं कमी जास्त करावं लागलं. म्हणून या ठिकाणी तुम्हाला काही खात्याचं विभाजन दिसत आहे. पालकमंत्री पदावरून काही वाद काही जिल्ह्यांमध्ये निर्माण होऊ शकतो, त्या पद्धतीनं मागणी सुद्धा थेट आता पालकमंत्री पदाची केली जाते. भरत गोगाल यांनी म्हटलं की रायगडचा पालकमंत्री मीच होणार, तिकडे संजय शिरसाट सुद्धा म्हणताय. तसा काही वाद पालकमंत्री 12 जिल्हे असे आहे की जिथे मंत्री झालेले नाही. 12 जिल्ह्यात नाही, 12 जिल्ह्यात मंत्री नाही आहे. कारण आता शेवटी मी सांगितलं महायुतीच्या सरकारमध्ये थोडंसं होत असणार. पण आम्ही आता जसं खाते वाटपाचा आमचा त्या ठिकाणी योग्य पद्धतीने पार पाडलं, आम्ही सर्व समजदार आहोत. एकनाथजी, अजितदादा, माननीय मुख्यमंत्री आम्ही बसू आणि कुठेही पालकमंत्री पदाबद्दल कुठलाही वाद तयार होणार नाही याची काळजी निश्चितपणे आम्ही घेऊ आणि यामधून आपल्याला उत्कृष्ट पद्धतीने पालकमंत्री पदाची वाटप झालेलं दिसेल. राहुल गांधी उद्या परभणी दौऱ्यावर आहेत, तर त्या ठिकाणी त्या कुटुंबांची भेट घेणार आहेत. असं आहे की वारंवार माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये 14 कोटी जनतेला आश्वासित केलं आणि परभणीच्या घटनेमध्ये जे आरोपी आहे तो मनोरुग्ण आहे, त्याला पोलिसांनी तात्काळ अटक केली. पण आता यांना राजकारण करायचं आहे. राजकारणाकरता या ठिकाणी पहिल्यापासनं संविधानाचा त्या ठिकाणी मुद्दा घेऊन यांनी लोकसभेतही राजकारण केलं, आताही राजकारण करताय. खरं तर त्या ठिकाणची घटना दुर्दैवी आहे. पण शासनानं ज्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दखल घेतली आहे, सारं त्या ठिकाणी करत असताना केवळ राजकारणाकरता हा दौरा आहे. खरं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांच्याबद्दल आणि संविधानाबद्दलचा खरा राग तर या ठिकाणी म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींना हरवण्याचं पाप काँग्रेस पार्टीने केलं. ते त्या ठिकाणी राजकारणातून त्यांचं आयुष्य राहू नये याचे षडयंत्र काँग्रेस पार्टीने केलं. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला त्या ठिकाणी बाबासाहेबांनी जो अधिकार दिला, तो अधिकार जो देत असताना अनेक अडथळे काँग्रेस पार्टीने तयार केले. काँग्रेस पार्टीने ते सभागृहात बाबासाहेब सभागृहात येणार नाही याची त्या ठिकाणी तयारी केली. बाबासाहेबांचं संविधान हे त्या ठिकाणी तोडण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं आणि काँग्रेस पार्टीचा आणि राहुल गांधीचा उद्याचा दौरा म्हणजे नौटंकी आहे. खरं तर अशा नौटंक्या करू नये. समाजाला न्याय देण्याकरता जास्तीत जास्त विधायक काय कार्य केलं पाहिजे आणि अशा पद्धतीचे त्या ठिकाणी दौरे करून, अशा पद्धतीचे त्या ठिकाणी नौटंक्या करून काही महाराष्ट्राचं त्या ठिकाणी समाज हा त्यांना साथ देणार नाही. आम्ही सर्व मागासवर्गीय समाज, 18 पगड जाती, ओबीसी समाज आणि त्या ठिकाणी बौद्ध समाज असेल, हा सर्व समाज एकत्र आहोत. गुण्यागोविंदांना नांदतो आहे. एखाद्या घटनेतनं त्या ठिकाणच्या दुर्दैवी घटनेतनं त्या ठिकाणी थोडं त्या ठिकाणी वातावरण दूषित झालं आहे. पण निश्चितपणे आमचं सरकार त्या ठिकाणी काम करत आहे. आता हे नौटंकी करताय. काल परवा EVM पण ती नौटंकी केली. आता बाबासाहेबांचं संविधान त्या ठिकाणी त्या घटनेवरनं ते राजकारण करतायत. मला वाटतं या राजकारणाला कोणी बळी पडणार नाही. काल शरद पवार साहेब गेले होते भेटायला परभणीच्या कुटुंबाला, स्वतः सोफ्यावर बसले आणि पीडित कुटुंबाला मात्र जमिनीवर बसवलं. यावरून आता नवीन एक वाद निर्माण होतोय की यांना दलितांशी काही घेणं देणं नाहीये, हे केवळ राजकारण करतात. नाही, मला असं वाटतं शरद पवार साहेबांची काही त्यांच्या वयाच्या हिशोबानं किंवा त्यांचं जे काही 85 वर्ष वय आहे त्यामुळं एखाद्या वेळी त्यांची वैद्यकीय परिस्थिती किंवा त्यांची तब्येत ठीक नसेल म्हणून ते सोफ्यावर बसले असतील. यामध्ये काही फार टीकाटिप्पणीचा वेळ कुटुंबाला खाली बसवले, ज्या नाही, कुटुंबानेही वर बसायला पाहिजे होतं. पण तेव्हा काय तिथल्या आयोजकांनी काय केलं मला माहिती नाही. पण त्यावर बोलणं काही मला योग्य होणार नाही.
पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांना फोन केलेला आहे आणि पुण्यातील भीमथडीच्या जत्रेसाठी निमंत्रण पवार साहेबांनी दिलेलं आहे मुख्यमंत्री. माननीय मुख्यमंत्री याबद्दल योग्य निर्णय घेतील. मला निमंत्रणाबद्दल माहिती नाही, पण माननीय मुख्यमंत्री महोदयाला निमंत्रण गेलं असेल तर ते निर्णय घेतील. ओबीसी नेत्यांची आज महत्वपूर्णची बैठक जी आहे ती होत आहे आणि भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने सगळे ओबीसी नेते चर्चा करणार असल्याचं सांगितलं. असं आहे, भुजबळ साहेबांची महायुती म्हणून आमच्या नजरेत मोठं स्थान आहे. मी परवाही भुजबळ साहेबांशी बोललो. खरं तर महायुतीमध्ये अत्यंत महत्त्वाचे नेते भुजबळ साहेब आहे आणि भुजबळ साहेबांच्या राजकीय आयुष्याबद्दलचा योग्य निर्णय त्यांचा पक्ष घेईल. मला वाटतं अजितदादा याची त्या ठिकाणी बसतील भुजबळ साहेबासोबत. अजितदादा असतील, प्रफुल्ल पटेलजी असतील, तटकरेजी असतील, कारण शेवटी त्या पक्षाचे ते नेते आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून शेवटी भुजबळ साहेबाबद्दलचा योग्य निर्णय त्यांचा पक्ष करेल असं मला वाटतं. कारण शेवटी आम्ही महायुतीमध्ये असल्यामुळं ते महायुतीचे नेते आहेत भुजबळ साहेब, पण शेवटी त्यांच्या पक्षाने हा निर्णय करायचा असतो. मला वाटतं अजितदादा योग्य निर्णय करतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.